भयंकर उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच थंडगार सरबत प्यावंसं वाटतं. तर आज आपण घरच्या घरी कोकमचं आगळ बनवून त्यापासूनच सरबत बनवणार आहोत. हे कोकमचं आगळ एकदम हायजेनिक पद्धतीने आपण तयार करणार आहोत. पित्तनाशक आणि पाचक असं हे कोकमचं आगळ तयार करणार आहोत. तर हे एकदा बनवून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. सगळ्यात अगोदर कोकम आगळ बनवून घेऊया. आगळ बनवण्यासाठी अर्धा कप ताजं कोकम मी इथे घेतलेलं आहे. एकदम गच्च भरून मी अर्धा कप कोकम घेतलेलं. हे कोकम एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यातच त्या सेम कपने अर्धा कप गरम पाणी घालूया, म्हणजे कोकम पटकन भिजलं जाईल. तर 20 मिनिटसाठी हे कोकम मी भिजवून घेतले आणि पाहू शकता त्याचा रंग मस्त पाण्यामध्ये उतरलेला आहे. कोकम सुद्धा मऊ झालेला आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर साध्या पाण्यामध्ये हे कोकम तुम्ही भिजवायला ठेवू शकता. तर गरम पाणी मी पटकन भिजण्यासाठी घातलेलं आणि मस्त कोकम भिजलंय. आता हे पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि बारीक असं वाटून घ्यायचं. हे वाटलेलं कोकम आपल्याला एका जाडसर कढईमध्ये घालायचंय, म्हणजे जाड तळाची कढई घ्यायची म्हणजे खाली लागू नये. आणि त्यातच घालूया त्याच कपने 2 कप साखर. मीडियम गॅसवर सतत ढवळत त्याला एक उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यानंतर तोपर्यंत ह्याला परतत राहायचं, जोपर्यंत पूर्ण घट्ट होत नाही, यातलं सगळं पाणी आटत नाही. सगळं पाणी आटलं की मग आपल्याला यात घालायचं 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 छोटा चमचा काळं मीठ आणि 1 छोटा चमचा चाट मसाला. चाट मसाला ऑप्शनल आहे. हे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायची. ह्या पल्पची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. हे आगळ तयार झालेलं आहे. आता गरम गरम असतानाच एका चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचं. हा उरलेला चोथा तुम्ही ब्रेडला जाम सारखं लावून खाऊ शकता. स्मूथ असं हे कोकम आगळ तयार झालेलं आहे वर्षभरासाठी. आता यापासून सरबत बनवूया. 2 ते 3 चमचे कोकम आगळ घ्यायचं. मी 2च चमचे कोकम आगळ घेतलेलं आणि चमचा लहान असल्यामुळे कोकम आगळ कमी झालेला आहे. त्यामुळे मी पुन्हा 1 चमचा हे आगळ घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. आता तुमच्या आवडीनुसार बर्फाचे खडे इथे घाला. घरीच कोकम आगळ तयार करून मस्त थंडगार कोकम सरबत घरच्या घरी तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब जरूर करा.